दळून आणलेले आहे। भाजणीमध्ये सगळं साहित्य आपण आता मिक्स करून घेणार आहे। कलरची मिरची पावडर घेतलेली आहे कमी तिखटवाली, ही 1 चमचा ते घेत आहे। ही ओवा चिमूटभर, तीळ 2 चमचे टाकणार आहे मी, हे सफेद तीळ, हळद एकजीव करून घेऊया, मिक्स करून व्यवस्थित। दिवाळीत चकली आणि जास्ती करून चकली आवडतात, सर्वांनाच आवडतात। मी पीठ मोजून घेतलं तर 3 ग्लास भरलं, तर मी आता त्याच्या निम्म पाणी घेणार आहे। मी 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे। 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता पाणी आपलं गरम झालेलं आहे, उकळी आलेली आहे पाण्याला। मी चवीनुसार मीठ टाकते त्यामध्ये। मी 2 चमची तेल घालून घेणार आहे। तेलाचं प्रमाणातच पडायला पाहिजे, तेल जास्ती टाकलं तर चकल्या आपल्या तुटतात, व्यवस्थित येत नाही। एवढ्या भाजणीला फक्त 2 चमचे तेल घालणार आहे। आता आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे। आता आपण गरम पाण्याला पण तेल मीठ टाकून उकळ चांगली काढून घेतलेली, उकळ आलेली। आता मी पीठ आपण घालून घेऊया त्यामध्ये। आता आपली उकड घालून झालेली, आता गॅस बंद करणार आहे मी। आता ह्याला मी झाकून 15 मिनिटं असंच ठेवणार आहे व्यवस्थित। 15 मिनिटं झालेले आहेत। आता घेऊन आपण ताटात ओतून मळून घ्यायचं व्यवस्थित। हे व्यवस्थित आता आपल्याला हे एकत्र करून हे गाठी आहेत असं हे व्यवस्थित असं हे करून घेणार आहे। ह्याला कमी पडलं ना पाणी तरी चालेल, पण पाणी जास्ती नाही घ्यायचं। 1.5 ग्लास मी पाणी वापरलं होतं। हे बघा आपलं पीठ उकड घालून हे करून घेतलेले व्यवस्थित झाले। आता आपण ह्याला मळायला पाणी गरम करून घेणार आहे। हे आता मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, जसं लागेल तसं थोडं थोडं मळून घ्यायचं। आपल्या हाताला जमेल असंच गरम घ्यायचं, जास्ती गरम घ्यायचे नाही। कोमट झालं तरी चालेल, पण शक्यतो गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी घ्यायचं नाही। असं आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित गोळा करून ठेवायचा। हे बघा पिठाचा आपला गोळा असा करून घेतलेला आहे, एकजीव व्यवस्थित झालेला आहे मऊ। हे बघा हे पीठ असंच मऊ मळायचं, जास्ती पातळी नाही करायचं, जास्ती घटही नाही ठेव। घट जास्ती ठेवलं तर चकल्यामध्येच तुटतात, आणि जास्ती एकदम मऊ पातळ केलं तर चकल्या कडक होईल। मीडियमच ठेवायचे, काळजीपूर्वक पीठ मळून घ्यायचं। जराशे तेलाचा आपला हात व्यवस्थित असं करून लावून घ्यायचा। पीठ मळलेलं आहे, आता आपण निम्म पीठ मी साईडला ठेवणार आहे, आणि जेवढा बसतो तेवढाच गोळा करून घेऊन घालायचे, जेणेकरून असा अर्धा अर्धे छोटे छोटे असे गोळे नाही घालायचे। शक्यतो असा जेवढा आपल्याला ह्याच्या चकलीच्या साच्यामध्ये बसेल तेवढाच आधीच आपण काढ घ्यायचा, आणि असा करून घ्यायचा व्यवस्थित। हे घेतल्याच्या नंतर आपला असा भरायचा, असं व्यवस्थित हे करून घ्यायचं। आधी मधलं व्यवस्थित असे दाबून घ्यायचं, आणि नंतर असं फिरवायचं, गोल करायचं। जेवढी आपल्याला मोठी चकली पाहिजे तेवढी आपण हे घाल, पण ही व्यवस्थित असं दाबायचं, नाहीतर तेलामध्ये हे विरघळते। अशी पद्धतीने अशा पण साधे सोप्या तुम्ही अशा पाडू शकता, आणि परत तुम्ही चकली जेवढे हवे तेवढे घ्यायची, नंतर सुरीने असं कापून टाकायची, आणि हे असे चिकटून। हे साधी सोपी पद्धत आहे। तुम्ही अशाने गोल आकार छान येतो, आणि साईज पण आपल्याला सेम येते।
त्याच्यामुळं अशा करू शकतात. जेवढी आपल्याला मोठी हवी तेवढी बनवू शकता. आता आपल्या चकल्या करून झालेले. आता आपण तळून घेऊया. तेल जास्ती गरम नाही करायचं, मीडियमच गरम करायचं. पटापट अशा सोडायचे नाहीतर एकमेकाला चिपकतात आणि परत ती तुटतात. हळू व्यवस्थित सोडायच्या. कढई छोटे असली तर 4 किंवा 5च सोडायच्या. माझी कढई मोठी आहे आणि 6 चकल्या सोडलेले आहेत. ते चकल्या हलवत राहायच्या, नाहीतर कसं एक साईडला जास्ती गॅस मोठा असला ना चकल्या लाल होतात. अशी पलटी करायची हळू, म्हणजे दोन्ही साईडून व्यवस्थित भाजतात. पीठही व्यवस्थित झालं, मळणं व्यवस्थित केले ना चकल्या प्रमाण सगळं व्यवस्थित बरोबर घेतले असले तर चकल्या खूप सुंदर होतात. म्हणून चकली करताना काळजीपूर्वक चकली करायची. मी भाजणीचे पण व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही त्याची मदत घेऊ शकता. तुम्ही बघून तुम्ही तसंच त्या प्रमाण जेवढे घेतले त्या प्रमाणाने तुम्ही भाजणी काढू शकता आणि तशीच तयार करून चकल्या करू शकता. पण त्यात कमी जास्त काही करायचं नाही. जेवढं दिले सांगितलेत तेवढं तुम्ही बघून व्यवस्थित करा. हे बघा चकल्या आपले सुंदर झालेले आहेत. अजून काय करतात, चकल्यांच्या टाकतात तेलामध्ये पटापट. पण तेल ते व्यवस्थित वाटत भाजलेत लालसर. आधीच आपण मिरचीचं पावडर ही कलरची टाकले, असं वाटतं आता ही कडक लागते, पण ही भाजली नाही अजून थोडे वेळ अजून भाजायला. मग काय जण मग हा भाजली मग असं साईडला काढतात आणि जेणेकरून मग 1 तास कडक राहते आणि त्याच्यानंतर एकदम नरम पडते चकली. पण तशी आपल्याला चकली भाजताना काळजी घ्यायची. ते आपली चकली भाजलेली आहे. फिरायचे पण थांबले बघा आणि बुडबुडे पण थांबले बघा. एका साईडलाच बसलेत एका जाग्याला. तेव्हा आपली चकली ही भाजलेली आहे व्यवस्थित. ही चकली साईडला मी काढून घेते. मी तेल राहिलं तर असं ह्याच्यामधून खाली जातं. वड्याच्या चाळणीत किंवा आपल्या पुरणाच्या चाळणीत खाली भांडं ठेवून असं चकली ठेवायची. आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत सगळ्या. कशी झाली ते बघा तुम्ही चकली. हे बघा चकली नरम आणि कुरकुरीत बघा झालेली. हे बघा व्यवस्थित कुरकुरीत झालेली. मी पण अशाच प्रकारे चकल्या बनवा. माझी चकल्या आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला नक्की कळवा कमेंटद्वारे कसे झाले. त्या दिवाळीला अशा चकल्या बनवून बघा. शुभ दीपावली.